नमस्कार. आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. लोकसभा निवडणूक अगदी पीकवर आहे. आतापर्यंत 302 जागांवर मतदान देखील झालेलं आहे. या सगळ्या काळामध्ये कुठे ना कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंटरव्ह्यू, त्यांची मुलाखत वेगवेगळ्या चॅनल्सवर देखील येत होती. ते समोर येत होते मीडियाच्या समोर. मात्र आता अक्षय कुमारनं एक मुलाखत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. पूर्णतः नॉन पॉलिटिकल अशी ही मुलाखत आहे. मात्र निवडणुकीच्या काळामध्येच अशा प्रकारे इमेज बिल्डिंग करणारी, पंतप्रधान मोदींची इमेज बिल्डिंग करणारी अशी ही मुलाखत आत्ताच नेमकी का, हा प्रश्न विरोधकांच्या डोक्यामध्ये आलेला आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये दोन चित्रपटांची नावं, अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांची नावं आम्हाला आठवतात. आणि ती म्हणजे फिर हेराफेरी किंवा मग मोहरा. फिर हेराफेरी म्हणजे मोदींचा हा इंटरव्ह्यू खरंच फिर हेराफेरी आहे का, असा सवाल विरोधक विचारतायत. आणि मोहरा तर या सगळ्यामध्ये, या निवडणुकीच्या काळामध्ये या प्रचारासाठी मिस्टर खिलाडी स्वतःच मोहरा तर बनला नाही ना, अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी आपण पाहूयात एक रिपोर्ट. विरोधी पक्षात भरपूर चांगले मित्र. ऑपोजिशन पार्टी में आपके कोई दोस्त हैं? बहुत दोस्त है, बहुत अच्छे दोस्त. आप अभी भी उनका कभी चाय पीना? बहुत अच्छे दोस्त हैं. हम लोग साल में 1-2 बार साथ खाना भी खाते हैं. अच्छा. राग येत असल्याची इमेज बनवण्यात आली. ठीक हूँ, गुस्सा करता हूँ, ये जो एक छवि बनाई गई वो सही नहीं है. अच्छा, वो अलग बात. लहानपणीच घर सोडल्यानं एकटेपणाची सवय. पण वर्षात एकदा वाढदिवसाला आईला भेटायला जायचं, तेही मीडियाचे कॅमेरे घेऊन. ही कोणती पद्धत? छोटी आयु में सब कुछ छोड़ चुका हूँ, बहुत छोटी आयु. उसके कारण वो जिंदगी ऐसी थी जो टोटली डिटैच बन गई. नमस्ते जी. नमस्कार, कैसे हो भैया? बस बढ़िया. मतदानाचे 3 टप्पे पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अभिनेता अक्षय कुमारला खास मुलाखत दिली. अराजकीय व्यक्तीनं मुलाखत घेतली असली तरी मोदींनी इशाऱ्यात विरोधकांना उत्तरं दिली. चाय वाले थे, आस्ते 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 उनके कपड़े बेहतर हुए, कुर्ता पजामा आया और अंत में जब वो प्रधानमंत्री बने 15 लाख रुपए का सूट पहन लिया. चाय की दुकान में काम करते थे, आज वो ना गरीब से मिलते हैं, ना मजदूर से मिलते हैं, ना कमजोर से मिलते हैं. जिंदगी ऐसी थी, ये हाफ स्लीव का कुर्ता और पैजामा, जूते और थैला, यही से मैं रेलवे में भटकता रहता था. मुलाखतीत काही गुपितही मोदींनी सांगितली. तसं तर ममता बॅनर्जी मोदींवर टीकास्त्र सोडतायत, पण ममता दीदी वर्षाला 1-2 कुर्ते पाठवत असल्याचं सांगून फ्रेंडशिप असल्याचंच मोदींनी दाखवून दिलं. मोदी बाबू का सरकार को एक्सपायरी डेट हो गया है. बंगाल में 2 है, अभी 0 मिलेगा, वो भी नहीं मिलेगा. किसी को नहीं छोड़ा, सब आपको क्यों छोड़ेंगे? कोई हैरानी होगी. और वैसे मैं ये बोलूंगा तो चुनाव में मेरा नुकसान भी हो सकता है. लेकिन ये ममता दीदी साल में आज भी मुझे 1-2 कुर्ते खुद सिलेक्ट करने जाती है और मेरे लिए 1-2 कुर्ते भेजती है. दिल्लीतल्या सरकारी बंगल्यात मोदी आपल्या आईला का आणत नाही, या राज ठाकरेंच्या टीकेलाही अक्षय कुमारच्या प्रश्नातून उत्तर मिळालं. वर्षात एकदा वाढदिवसाला आईला भेटायला जायचं, तेही मीडियाचे कॅमेरे घेऊन. ही कोणती पद्धत? माझ्या घरी माझी आई माझ्याबरोबर राहते. आता या खोलीतून त्या खोलीत जाताना ह्यांना बोलू का, यार ये माझ्या आईला भेटायला चाललोय बाजूच्या खोलीत. जिंदगी की बहुत छोटी आयु में सब कुछ छोड़ चुका हूँ, बहुत छोटी आयु में. मन नहीं करता माँ? बहुत छोटी आयु में छोड़ दिया. ओके. छोड़ दिया, उसके कारण वो जिंदगी ऐसी थी जो टोटली डिटैच बन गई है. और इसलिए जिसको कहे लगाव, मोह, माया, क्योंकि मेरी वो जो जिंदगी में जो घर छोड़ करके निकल गया था, वो जो ट्रेनिंग हुई वो उस प्रकार की हुई. निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. विरोधक मोदींनाच घेरत आहेत, पण विरोधी पक्षातल्या नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं मोदींनी यावेळी आवर्जून सांगितलं. ऑपोजिशन पार्टी में आपके कोई दोस्त हैं? बहुत दोस्त है, बहुत अच्छे दोस्त. आप अभी भी उनके साथ कभी चाय पीना? बहुत अच्छे दोस्त हैं. हम लोग साल में 1-2 बार साथ खाना भी खाते हैं. अच्छा. हाँ.
पुन्हा पंतप्रधान पदाच्या खुर्चीत बसण्यासाठी मोदी जीवतोड मेहनत करतायत, पण निवृत्तीच्या प्रश्नावर काय म्हणाले तेही ऐका. सारी चीजों में सोचा ही नहीं. मैंने तो जब जो जिम्मेवारी मिले उसी को जिंदगी माना है. जिम्मेवारी ही मेरी जिंदगी है. अच्छा. और इसलिए मुझे कल्पना ही नहीं होती है कि मेरे इसमें समय बिताने के लिए कुछ करना पड़ेगा. मुझे अपने आप को एंगेज रखने के लिए कुछ करना पड़ेगा. और इसलिए मैं कभी नहीं मेरे मन में विचार आया और न ही मैं सोचता हूँ. और मुझे पक्का लगता है शरीर का कण कण और जीवन का पल पल किसी न किसी मिशन में ही खपाऊंगा. संपूर्ण मुलाखतीत मोदींनी स्वतःला शांत, संयमी आणि तितकाच मनमिळावू असल्याचं दाखवलं. त्यामुळे विरोधकांनीही आता चिमटे घेणं सुरू केले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम अक्षय कुमारला मुलाखत दिली का? अक्षय कुमारच्या खांद्यावर बंदूक ठेवून पॉलिटिकल इमेज बिल्डिंगचा प्रयत्न आहे का? जीवनातले किस्से सांगून मतदार प्रभावित होतील असं वाटतंय का? अक्षय कुमार जी एक बहुत अच्छा अभिनय करने वाले एक्टर हैं. प्रधानमंत्री जी अक्षय कुमार जी से भी ज्यादा बेहतर अभिनय करने का प्रयास कर रहे हैं. लगता है कि 23 मई को जब जनता राजनीति से झोला उठाकर विदा कर देगी तो वो एक नया प्रोफेशन तलाश कर रहे हैं बॉलीवुड में. कुठं काय करावं याचं टायमिंग मोदींना चांगलंच माहिती आहे. त्यातच मुलाखतीसाठी अक्षय कुमारलाच निवडून अधिक जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आता मोदींचा हा मोहरा किती कमाल करेल हेही कळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्ताच अशा प्रकारची ही नॉन पॉलिटिकल असलेली सुद्धा मात्र प्रचारासारखी असलेली ही मुलाखत आत्ताच नेमकी कशासाठी हा सवाल आहे विरोधकांचा. अनेक प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये, त्या प्रश्नांची उत्तरं देखील घेणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे, भाजपच्या प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अशोक धात्रक आणि ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे निवासी संपादक नरेंद्र कोठेकर आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. सगळ्यात आधी कांताताई, मी तुमच्याकडे येते. निवडणूक सुरू होऊन 302 जागांवर मतदान झालेलं आहे. आता निवडणूक संपण्यासाठी म्हणजे पुढच्या 29 तारखेला ज्यावेळेला निवडणूक संपेल त्यावेळेला 19 तारखेला निवडणूक संपेल म्हणजे एकूण मला वाटतं एक 25 दिवस साधारणतः असे राहिलेले आहेत. हे 25 दिवस बाकी असताना अशा प्रकारचा हा इंटरव्ह्यू कशासाठी, ही मुलाखत नेमकी कशासाठी? नाही, मुळात निखिला म्हणजे त्यांनी स्वतःहून त्यांना सांगितलंय का की ये बाबा तू माझी मुलाखत घे. त्या म्हणजे कदाचित म्हणजे अक्षयच्या मनामध्ये असेल की पुढे मागे आपण याच्यावर चित्रपट बनवू शकतो. पण विरोधक म्हणतात नाही प्लांट मुलाखत आहे म्हणून. नाही, पण हे म्हणजे त्यांना हे खरं माहितीये का? मग अक्षयच सांगू शकतो ना. म्हणजे अक्षय कुमारनाच हा प्रश्न खरं म्हणजे विचारला पाहिजे की अक्षयजी हे प्लॅनिंग करून तुम्ही मुलाखत घेतली का, किंवा मोदीजींनी तुम्हाला सांगितलं का की अशा पद्धतीची तू माझी मुलाखत घे. म्हणजे माझी पर्सनल लाईफ काय आहे किंवा माझं मी आयुष्य कसं आतापर्यंतच माझं आयुष्य गेलेलं आहे की हे मला समोर आणायचं. म्हणून गेल्या 4.5 वर्षात अशा प्रकारची कुठली पर्सनल लाईफ उलगडणारी अशी कोणतीही मुलाखत आली नाही. बरोबर नाही. आताच का म्हणजे मोदींवर राफेलवरून आरोप झाले, म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप मोदींवर झाले, सुटाबुटातलं सरकार म्हणून मोदींवर आरोप झाले, वैयक्तिक पातळीवरचे हे सगळे जे आरोप आहेत मोदींवर झाले ते कुठेतरी पुसण्याचा हा प्रयत्न आहे का? नाही, मला असं खरं वाटत नाही ते पुसण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे जे आहेत ते आहेत खरं, म्हणजे त्यांच्यात म्हणजे बदल नाहीये. आता त्याच्यामध्ये म्हणजे विरोधक सुद्धा आता राहुल गांधींचं आपण एक भाषण ऐकलं की त्याच्यामध्ये मग ते कुर्ती आणि हे घालायला लागले, असं नाहीये. ते राष्ट्रीय महासचिव होते त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर आम्ही सेक्रेटरी होतो, त्याच्यात मी एक होते आणि त्यांना इतके वर्ष पाहते मी. म्हणजे पूर्ण वेळ संघटन महामंत्री गुजरातचे होते, नंतर अखिल भारतीय स्तरावर ते आले आणि त्यावेळेला सुद्धा ते म्हणजे हाच त्यांचा म्हणजे कुर्ती आणि पायजमा अशा पद्धतीनेच ते घालायचे. त्याच्यात काही फरक नाहीये खरं म्हणजे. त्यांच्या वेशामध्ये मुख्यमंत्री झाल्यावर किंवा पंतप्रधान झाल्यानंतर काही फरक पडलाय असं अजिबात नाहीये, कारण मी साक्षी त्याला आहे. अतुल लोंढे, का म्हणजे एवढं स्मित हास्य का तुमच्या चेहऱ्यावर? थोडंसं जेलस फील होतं हा सगळा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर? अक्षरशः कांताताईंची जी तारांबळ उडते आहे, सगळं तारांबळ उडत नाहीये, तुमचा गैरसमज आहे. त्यामुळं बरं ठीक आहे ना, आता मला बोलू द्या. असं आहे की काही बोलाल तर कसं ऐकून घेणार आम्ही? जेव्हा लोकांसमोर जाण्याची वेळ येते त्यावेळेस
त्यावेळेस तो मी किती विनयशील आहे, मी किती कौटुंबिक आहे, मी किती चांगला आहे आणि माझ्याबद्दल लोक का इतकं वाईट का बोलतात, मला रागच येत नाही, मी फारच संयमी आहे, असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न तो करत असतात. जर आपल्यामध्ये एवढं करेज आहे, आपण 5 वर्ष जर चांगलं काम केलेलं आहे, रवीश कुमारला द्या ना इंटरव्ह्यू किंवा एखादी प्रेस कॉन्फरन्स तर फेस करा. पण तसं न करता अक्षय कुमारला हा चित्रपट काढलेला आहे. बरोबर. लोंढे थांबा, पण तुम्ही खूप छान मुद्दा मांडला. पत्रकार परिषद त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न आहे. पत्रकार परिषद पर्सनल लाईफवर कोणी घेतं का? म्हणजे कोणताही नेता माझं पर्सनल आयुष्य काय आहे, माझं लहानपण कसं गेलं किंवा इथपर्यंत मी, म्हणजे ह्याच्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या जात नाहीत. प्रयत्न झाला, हा इमेज बिल्डिंगचा प्रयत्न झाला. मात्र जो वेळ 1-1.5 तासाचा वेळ हा जर अक्षय कुमारला तिथे मुलाखतीसाठी दिला जाऊ शकतो, तर मग हा पत्रकार परिषदेसाठी का नाही दिला जाऊ शकतो? पण आता 4.5 वर्षामध्ये का नाही एखादी पत्रकार परिषद मोदींना या घेतात? मुलाखतीशी त्यांच्या म्हणजे पत्रकार परिषद न घेण्याचा मला असं वाटतं काही खरं म्हणजे नातं काही नाहीये की विचार. राहुलजींनी त्या कुर्तीबद्दल बोलले ना कांताताई, ते असं आहे की पहिले कुर्ती साधी होती, आता लाखोंच्या याच्यात गेलेली आहे. आणि पुलवामामध्ये जेव्हा आपले सैन्य गेले ना 10 दिवसाचे, ते पूर्ण 10 मुद्रा इंडियन एक्सप्रेसने छापलेल्या आहे, वेगवेगळ्या एकदम फायनेस्ट ऑफ फायनेस्ट कुर्त्याच्या आणि जॅकेटच्या. अतुलजी निराधार बोलत नाहीये. नाही अतुलजी निराधार बोलत नाहीये. आणि तुम्हाला जे वाटलं ना माझी तारांबळ उडायचं काही कारण नाही अतुलजी. मी फारच गरीब होतो आणि आता तुमचं वागणं कसं आहे, तर तुम्ही आता अदानी अंबानीच्या पारड्यात जाऊन बसलेले आहात ना, तुम्ही सुटापुटाचे झाले. आता तुम्हाला आता जनतेशी काही देणं घेणं नाही आहे. एक मिनिट अतुलजींना उत्तर देऊ दे. अतुलजी आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही रॉकेट पण बंद केलं. नाही अतुलजी टीका करायची म्हणून करू नका. एक लक्षात ठेवा, तुम्हाला काय त्रास होतोय का या मुलाखतीचा? म्हणून तुमची तारांबळ होते, तुम्हाला त्रास होतोय. नाही खोटं बोलतच नाहीयेत ते. ते खोटं बोलतच नाहीयेत. मी मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष 92 पासून 5000 त्यांना याच इतिहासामध्ये अजिबात खोटे शहा म्हणून त्यांची ओळख आहे ना इतिहासामध्ये होईल. इतका खोटा बोलणारा प्रधानमंत्री, इतका खोटा बोलणारा राष्ट्रप्रमुख जगाच्या कुठल्याही देशाने बघितलेला नाही आहे. तुम्हाला त्रास होतोय म्हणून तुम्ही त्यांना खोटच बोलणार ना. त्यांच्या प्रत्येक कृतीचा तुम्हाला त्रासच होतोय, त्यामुळे तुम्हाला ते आवडणारच नाही. त्यांचं पर्सनल आयुष्य कसं गेलंय आणि ते मोकळेपणाने बोलतायत, तर ते तुम्हाला रुचणार नाही, पचणार नाही, आवडणार नाही, सहन होणार नाही, त्याचा तुम्हाला त्रास होणार. हे आढळ सत्य आहे. त्यामुळे त्याच्यात मला काय वावलं वाटतं असं नाहीये. तुम्ही जर अक्षय कुमारशी बोला ना, त्यांना विचारा की का बुवा, की प्लॅन आहे का, की तुम्हाला का वाटलं की पर्सनल आयुष्यामध्ये. थांबा दादा, चिराग देणं योग्य नाही. सुरुवातीलाच मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की नॉन पॉलिटिकल मुलाखत आहे असं अक्षय कुमारनं म्हटलं. मात्र राहुल गांधींनी जे काही आरोप केलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मोदींनी या मुलाखतीमध्ये दिली आहेत. त्यामुळे याला नॉन पॉलिटिकल मुलाखत कसं म्हणायचं? आता येते मी तुमच्याकडे. जे प्रश्न विचारले त्याला उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. मला साधा प्रश्न पडला, म्हणजे कुर्तीच्या किमतीपासून त्यांच्याबद्दलची मतं ऐकली असणार. नक्कीच कुर्त्याच्या किमतीपर्यंत तुम्ही पोहोचला आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी नॉन पॉलिटिकल जर मुलाखत होती तर मग या सगळ्यामध्ये राहुल गांधींच्या आरोपांची उत्तरं का दिली गेली त्यांनी? दात्रक. अच्छा, एखादा वर्गमित्र दाखवावं त्यांचा एमएचा. एखादा वर्गमित्राचं उदाहरण नाही दिलं त्यांनी, एखाद्या कॉलेजचं उदाहरण नाही दिलं. कोणत्या कॉलेजमध्ये शिकत तुमचे वर्गमित्र आणा. तुम्ही फार सत्यवादी आहात. लोंढे थांबा थोडंसं. तुमचे राष्ट्रवादीचे सगळे जे नेते आहेत ना, तुम्ही किती थापा मारले ते सांगतात. त्यामुळे आता तुमच्यावर येऊ देऊ नका प्लीज. आणि लोंढे थोडंसं थांबा. आपण मुद्द्यावर बोलूया. तुम्हाला दाखवा जे प्रत्यक्ष खोटं बोलत राष्ट्रवादीमध्ये असताना तुम्हाला कशाला खोट्या माणसाला ही गरज नसते. खोटे शहा माणसाला हे याची दाखवा. नरेंद्र मोदी उर्फ खोटे शहा. खोट्या माणसाला राष्ट्रवादी खोटे बोलला तर लोंढे वारंवार तेच मुद्दे रिपीट करून आपण पुढे जाणार नाही. त्यामुळे थोडंसं थांबा. दात्रक बोला. कांताबाई, असं आहे की आपण सांगितलं ही काही ठरवून झालेली मुलाखत नाही. प्रश्न असा आहे, नरेंद्र दामोदर दास मोदी या व्यक्तीने मुलाखत काय द्यावी, कोणाला द्यावी, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि जगातलं पहिलं उदाहरण आहे. प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते या क्षणापर्यंत एकदाही पत्रकारांना
इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रेस मीडियाला सामोरे गेलेले नाही. नंबर 1. नंबर 2, पंतप्रधान म्हणून देशासाठी काय केलं आणि काय करायची इच्छा होती, काय करू शकलो नाही, ह्याच्याऐवजी माझं वैयक्तिक आयुष्य काय आहे हे सांगण्याकरता ही मुलाखत. आणि नंबर 3, ज्यांनी मुलाखत घेतली ते अक्षय खन्ना ना, अक्षय कुमार. त्या अक्षय कुमार कोणत्या विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेची डिग्री घेतली होती ताई? म्हणजे त्यांच्याकडे पत्रकारितेची, ताई मला बोलू द्या हो, पत्रकारितेची डिग्री नाही, यांच्याकडे विद्यापीठाची डिग्री नाही, म्हणजे मॅच फिक्सिंग नाव. आणि कर्नाटकातलं अजून भाषण विसरलो नाही ना आम्ही. मैं मोदी हूं, मेरे साथ पंगा मत लेना. आणि हे म्हणायचं मला राग येत नाही. लोकसभेमध्ये राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, आपण पुढे कसे जाणार ना, मला पुढे जायचं एकच म्हणायचंय, ही ठरवून येणारी वाराणसीमध्ये त्यांच्याबद्दलची जी नाराजी निर्माण झालेली आहे आणि तिथे जो धोका निर्माण झालाय त्याची भीती वाटू लागलेली आहे आणि म्हणून इमेज बिल्डिंगची हा प्रयत्न आहे. जी, मला नीलमताईंकडे जायचंय. नीलमताई, मोदींवर आतापर्यंत त्यांच्या पर्सनॅलिटीवर आरोप झाले, भाजपवर किंवा सरकारवर आरोप ते वेगळे, मात्र मोदींच्या पर्सनॅलिटीवर, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका झालेली आहे. मग त्यांना सुटाबुटातलं सरकार म्हटलं गेलं किंवा त्यांच्या कपडे किती किमतीचे हे देखील सांगितलं गेलं, मोदींवर वैयक्तिक टीका देखील केली गेली. या सगळ्याला कुठेतरी कांताताईंच्या बोलण्यातून आलंच की राहुल गांधींनी जे काही आरोप केले होते त्या सगळ्यांची उत्तर या मुलाखतीमधून मिळतात. एक क्लीन इमेज दाखवण्याचा प्रयत्न मोदींचा. मला स्वतःला ही मुलाखत फार आवडली निखिला, यासाठी सगळ्यांनाच नरेंद्र मोदी यांच्या नेत्यामध्ये एक जो माणूस लपलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बालपणातल्या आठवणी असतील किंवा त्यांनी जे उदाहरण दिलं की ट्रेन मालगाडी जायची आणि मालगाडी जात असताना तो आवाज आणि त्या स्टेशनवरचं वातावरण आणि सगळ्या घरातल्या लोकांचे मी कपडे धुवायचो. आता ह्या ज्या सगळ्या आठवणी आहेत, आता एक लक्षात घ्या तुम्ही सगळे प्रवक्ते जे आहेत त्यांनी, तो आपल्याला म्हटली आहे नाही, राजकीय भाषणकार आहे नाही, चर्चा होऊ शकते, पण सामान्य जो मतदार असतो ना, सामान्य माणूस असतो तो कुणाचाही कमिटेड वोटर नाहीये, त्याला असं नेत्यातला माणूस बघायला आणि समजून घ्यायला आवडतो. आता हे एक राजकारण आहे की नाही म्हटलं तर राजकारण आहे, परंतु त्याच्यामधून शेवटी जनतेशी कुठल्या ना कुठल्या मार्गातून रिलेट होणं आणि त्याच्यात त्यांनी स्वतःची काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की मला राग आला तर ते मी लिहून ठेवतो, मी घड्याळ कसा बघतो, पण मीटिंग मध्ये बघत नाही, मी कधी कधी जोक करतो, चहा त्यांनी करून दिला अक्षय कुमारला. त्याचा अधिकार आहे कुणाला द्यायची मुलाखत आणि कुणाला नाही. एक दुसरं असं आहे की त्यांनी एबीपी माझा असेल, बाकीच्या त्यांना ज्या योग्य वाटल्या वाहिन्या त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. सगळ्या मीडिया चॅनेल समोर मुलाखत दिलीच पाहिजे. असं पत्रकार परिषद सगळ्या पत्रकारांना एकत्र बोलावून जी काही पत्रकार परिषद घेतली जाते, ज्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतील, मोदी त्या सगळ्याची उत्तरं देतील. आतापर्यंत मन की बात दिसली, मात्र लोकांच्या मन की बात त्यांनी ऐकली नाही, असा आरोप मोदींवर सातत्यानं होत होता. नाही, मला हे म्हणणे यासाठी नाहीये की नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले त्याच्यावरून आपल्याला पटो न पटो ऐकणाऱ्या किंवा बघणाऱ्या माणसांना ते अनेक लोकांशी ट्विटरवरून त्याला प्रतिसाद देतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या मन की बात मध्ये लोकांशी संवाद साधतात, त्याचबरोबर जिथे कुठे जातात भेटायला त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधत असतात. अगदी एखाद्या खेळाडूने पराक्रम केला तरी पहिलं त्यांचा ट्विट आलेला असतो आणि त्यामुळे कुणाशी संवाद करत नाही असं म्हणायला अजिबात वाव नाही. दुसरं असं एका अर्थाने असं म्हणता येईल आपल्याला की त्यांनी मस्तपैकी कुणाला ज्या चेंडूवरती त्यांना काही बोल्ड करता येणार नाही अशा पद्धतीचा एक मस्त त्यांनी चेंडू टाकलेला आहे की ज्याच्यामुळे सगळे त्यांचे विरोधक जे आहेत ते अवाक झालेले आहेत. दुसरं असं आहे की त्याच्यात त्यांना सापडण्यासारखं, पकडण्यासारखं, टीका करण्यासारखं काहीच नाहीये ना. ते स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल बोलतायत. दुसरं ते हे पण म्हणतायत की मी स्वतः कशा पद्धतीने वागतो. आता राग न यायला ते काही संत मुनी नाहीयेत, प्रत्येकाला राग येतो, मी ध्यानात ठेवलंय असं. जी नक्कीच नीलमताई, मी पुन्हा एकदा येते, एक महत्वाची बातमी आपल्याकडे येते, एक छोटासा ब्रेक ते मी घेते आणि लगेच परत येते. एक महत्वाची बातमी आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, अक्षय कुमारनं पंतप्रधानांची मुलाखत घेतली आणि त्यानंतर एकच वाद उठला की पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या 4.5 वर्षानंतर आता 26 एप्रिलला पंतप्रधानांची ही पत्रकार परिषद होणार आहे वाराणसीमध्ये. वाराणसीमध्ये ही पत्रकार वार्ता जी आहे ती होणार आहे दुपारी 12:30 वाजता. वाराणसीमध्ये
मोदी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून. राहुल, आतापर्यंत आरोप होत होता की 4.5 वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही मोदींनी. आता मात्र 26 तारखेला ते खरंच पत्रकार परिषद घेत आहेत. निखिल, एकंदरीत बघितलं तर 4.5 वर्ष जवळपास सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दैनंदिनीमध्ये पहिल्यांदाच असं एक वाक्य आलंय की साधारण 12:30 वाजता पत्रकारांशी संवाद ते साधणार आहेत. आणि यासाठी एकंदरीत बघितलं तर दिल्लीमध्ये हे होत नाहीये, वाराणसी हा जो स्वतःचा त्यांचा मतदारसंघ आहे तो त्यांनी निवडला. यासाठी एकंदरीत बघितलं तर पंतप्रधान नेमकं पत्रकार परिषद करतात की पत्रकारांशी संवाद साधतात, यामध्ये अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत पत्रकारांना टाळलेलं आहे, पत्रकारांपासून कायम पळवाट जी काढलेली आहे ती पहिल्यांदाच जे वाराणसीचं हॉटेल आहे ते ताज हॉटेलमध्ये पत्रकारांशी जे संवाद साधणार आहेत अशी जी माहिती मिळते. एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी नेमकं कोणते पत्रकारांना आमंत्रण केलं जाईल हे देखील महत्वाचं आहे. कारण जर वाराणसीचे स्थानिक पत्रकार असतील आणि नॅशनल मीडियातले पत्रकार त्यांना टाळायचे असतील हा देखील वेगळा मुद्दा होऊ शकतो. मात्र सध्या तरी एकंदरीत बघितलं तर दिवसभराचा जो त्यांचा कार्यक्रम आहे 26 एप्रिल म्हणजे परवा दिवशी स्वतः पंतप्रधान पत्रकारांशी संवाद साधतायत आणि हे पहिल्यांदाच आतापर्यंत सगळ्या इतिहासात पहिल्यांदाच ते होत आहे. निखिला, नक्कीच खूप मोठी ही बातमी आहे खरं तर की पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 5 वर्षानंतर 26 एप्रिलला ही पत्रकार परिषद घेणार आहेत. या सगळ्या संदर्भात आपण बोलणार देखील आहोत. महत्वाची बातमी आहे. एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. पंतप्रधान मोदींनी आपल्या या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की मला राग येत नाही. काय म्हटलं ते देखील आपण पाहूयात. आणि या सगळ्याचं म्हणजे मगाशी कांताताई म्हणाल्या की राहुल गांधींनी जे जे काही आरोप केले त्या सगळ्याची उत्तरं मात्र या मुलाखतीच्या निमित्तानं आपल्या समोर आलेली आहेत. असा कोणता आरोप किंवा काय म्हणाले होते राहुल गांधी तेही आपण पाहूया. मेरे लिए ये कभी कोई कहेगा कि मुझे गुस्सा नहीं आता है तो बहुत लोग को सरप्राइज होता है. आपको गुस्सा नहीं आता? मैं बताता हूँ. अच्छा. सरप्राइज होता है. इसलिए ये कहना कि राजी नाराजी गुस्सा ये मनुष्य के स्वभाव के हिस्से हैं. अच्छा. जिंदगी उसके बिना हो नहीं. हर प्रकार की चीजें हर के अंदर होती है. लेकिन जो मेरा 18-22 साल की जिंदगी का जो एक बड़ा तबका था वहाँ जो मेरी ट्रेनिंग हुई उसमें ऐसी बातें थी जिन लोगों से सीखता था कि आपके जीवन में स्वभाव में ईश्वर ने सब दिया है. अब आपको तय करना है कि जो अच्छी चीज है उसको बल देते हुए कैसे बढ़ना. कांताताई, हे दोन्ही दृश्य खरं तर तुम्ही इथे पाहिलेली आहेत. राहुल गांधी मिठी मारायला जाण्यापूर्वी असं म्हणाले होते, गळाभेट घेण्यापूर्वी असं म्हणाले होते की मोदींच्या मनामध्ये माझ्याविषयी द्वेष आहे पण माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे कारण त्यांना लहानपणापासून प्रेम मिळालं नव्हतं. आणि इथे मोदी म्हणतात की मला राग येत नाही. नाही निखिला, आधी तर मला एक तुम्ही आता सांगितलं की कांताताई म्हणाल्या राहुल गांधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असं मी म्हटलं नाही. राहुल गांधीजींनी ते एका भाषणामध्ये ते बोलले की म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर ते म्हणजे कुर्ती आणि हे पायजामा घालायला लागले. त्याच्यावर माझं उत्तर होतं की मी फुल टायमर ते निघाल्यापासून पाहते तर त्यांचा तोच वेश म्हणजे खादीचं कुर्ता आणि ते कायम या वेशामध्ये पाहिलेलं म्हणजे आता ते घालायला लागले त्यातही मी तुम्हाला म्हटलं होतं. आणि मुळात इथे त्यांनी आता स्वतः सांगितलं ना राग कुठल्या व्यक्तीला येत नाही. आपण मनुष्य स्वभाव आहे म्हणजे राग येतो परंतु त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. विरोधकांचं म्हणणंच असं असतं की मोदी द्वेष करतात विरोधकांचा. नाही राग आला तरी ते लगेच व्यक्त करत नाही. त्यांच्या प्रत्येक बघा मनुष्य स्वभाव आहे. राग कुठल्या गोष्टीचा येत नाही असं नाही येतो. पार्लमेंट मधलं दृश्य भारतातल्या सगळ्यांनी पाहिलं अजून कोणी विसरलेलं नाही की ज्या पद्धतीनं राहुल गांधी म्हणाले की माझ्याबद्दल नरेंद्र मोदींच्या मनात द्वेष आहे पण माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आहे. आणि त्यांनी गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्यावर आणि कपाळावरच्या आठ्या ज्या आहेत ना
कोणी विसरू शकत नाही. नाही अजिबात नाही. हे पार्लमेंट पाहिलंय आणि आज चॅनलवाले निखिला तुला पण मला वाटतं ह्याच्यातून हे सुचवायचं आहे, कदाचित तुम्हाला ते सुचवायचं आहे. आणि कर्नाटकमधलं ते भाषण, सभेतलं भाषण, मिठी मारतायत, आश्चर्य वाटतं. अरे पार्लमेंटमध्ये अचानक म्हणजे काय दृष्टीतला दोष आहे. आणि ते कर्नाटकमधलं भाषण, कर्नाटकमधलं भाषण, मैं मोदी हूँ मोदी, मेरे से पंगा नहीं लेना, म्हणजे काय प्रेमाचं होतं काय? ह्याच्यामध्ये काय प्रेम होतं? धमकी देण्याची भाषा दृष्टीदोष आहे. धमकी काय प्रेमात दिली जाते का? रात्रक तुमचा दृष्टीदोष किती दृष्टीदोष आहे वस्तुस्थिती तुमच्याकडे मला नरेंद्र कोटेकर यांच्याकडे जायचं आणि मला थोडंसं थांबा, मला नरेंद्र कोटेकर तुमच्याकडे यायचे. अर्थात सर, या सगळ्यामध्ये आतापर्यंत नरेंद्र मोदी यांच्यावर वेब सिरीज येणार होती, नंतर डॉक्युमेंटरी फिल्म, या सगळ्याला परवानगी नाकारली सुप्रीम कोर्टानं. आज एका इंटरव्ह्यूनं हे सगळं काम झालेलं आहे, पूर्ण प्रचार झालेला आहे, इमेज बिल्ड झालेली आहे. वाटतं का तुम्हाला? नक्कीच हा प्रयत्न इमेज बिल्डिंगचाच आहे, कारण की ज्या पद्धतीने हा इंटरव्ह्यू ह्या प्रचाराच्या बरोबर मधल्या टप्प्यावरती आला, कारण अजून 3 टप्पे देशातले व्हायचे आहेत. मुळात त्यांची स्वतःची वाराणसीमधली उमेदवारी अर्ज ते 26ला भरणार आहेत. त्याच्या अगोदर हा इंटरव्ह्यू सगळ्या चॅनलकडे पोहोचवण्यात आला. एका प्रायव्हेट म्हणजे संस्थेने हा इंटरव्ह्यू केलेला आहे आणि अक्षय कुमारने इंटरव्ह्यू घेणं, तो सगळ्या टीव्हीवरती जाणं, हा मला वाटतं कुठेतरी तो स्ट्रॅटेजीचा भाग असेल आणि त्यांनी ती रणनीती अचूकपणे हेरलेली आहे. आता मगाशी एक जो उल्लेख झाला की त्यांनी 5 वर्षामध्ये पत्रकार परिषद घेतली नाही, एक पत्रकार म्हणून मीही म्हणतो की त्यांनी 5 वर्षामध्ये पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती. ते नेहमी मन की बात सांगत आले, जन की बात त्यांनी ऐकायला पाहिजे होती आपल्यासारख्या पत्रकारांच्या तोंडून, की देशात त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत किंवा ते ज्या पद्धतीने या भाजपा सरकारचं काम चाललं. तर प्रत्येक सरकारचं काम चालू असताना कुठे ना कुठे त्रुटी असतात, उणीवा राहतात. ती उणीवा ऐकून घेण्याची, त्रुटी समजून घेण्याची एक क्षमता प्रत्येक सरकारमध्ये असते. ते कुठेतरी काम त्यांच्याकडनं राहिलं. पण आताच तुम्हीच ब्रेकिंग दिली की ह्या समता का होईना त्यांची जी टर्म आहे या 5 वर्षाची, पुढे काय होईल आपल्याला माहित नाही. 23 तारखेला आपल्याला त्या निकालातून कळेल. मात्र आता नक्की होणार की नाही हे माहिती नाही आपल्याला. पण त्यांनी किमान घोषणा तरी केली, म्हणजे तो पत्रकारांचा आवाज की पत्रकार परिषद का घेत नाही तो दिलाय. आणि तुम्ही जसं म्हणालात की ही जी निवडणूक आहे ही स्वतःसाठी घेतली आहे का, तर ती नक्कीच स्वतःसाठी घेतली आहे. कसं असतं की प्रत्येक माणूस, म्हणजे आज मोदींनी घेतली म्हणून आपण मोदींवरती टीका करतील विरोधक वगैरे, पण ते राहुल गांधींकडनं पण तसे प्रयत्न अनेकदा आतापर्यंत झालेत ना. कोणतेही सेलिब्रिटी आपल्या व्यासपीठावरती यावं हे प्रत्येक पक्षाने केलेलं आहे. कोणताही पक्ष याच्यापासून अस्पृश्य राहिलेला नाही आतापर्यंत. नक्कीच. नीलमताई बोला. मला एक तर वाटतं की मगापासून अतुल लोंढे, दात्र आणि निखिला, तुम्ही सगळ्यांची इच्छा होती ना की नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी. ताबडतोब इफेक्ट आला की नाही? तुमची इच्छा पूर्ण झालेली दिसली. आम्ही 5 वर्ष बोलतोय नीलमताई, आम्ही 5 वर्ष बोलतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं नीलमताई फक्त एक सेकंड, ही प्रस्तावित प्रेस कॉन्फरन्स ब्लू सी सारखी होऊ नये, वरळीतल्या फक्त जाहीर करणं आणि नमस्कार एवढी अपेक्षा मी एक नागरिक म्हणून ठेवतो. नागरिक म्हणून अपेक्षा ठेवा, पण आपला चौथा स्तंभ जो आहे तो मुलाखत घेऊ किंवा न घेऊ, त्यांना जे पाहिजे ते बोलण्याच्यासाठी सक्षम आहे, समर्थ आहे. आणि त्याच्यामुळे कोणी मुलाखत समजा नेत्यांनी दिली नाही ना, तरी कुठलीही गोष्ट भारतीय मीडियापासून लपवून राहू शकत नाही, हे आपण स्वतः पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुमची काळजी जी आहे ती प्रेमापोटी असेल नरेंद्रजी मोदी यांच्या, असं मी गृहीत धरते. पण आता जी काही मुलाखत होईल त्याच्यामध्ये जे काही होईल त्याच्याबद्दल मला झाली तर, कारण अजूनही याची पुष्टी केली नाहीये भाजपाकडून किंवा या संदर्भात क्लॅरिटी मिळाली नाही. निखिल, ब्रेकवर जाण्याच्या आधी मला एक सांगायचं इथे, नरेंद्र मोदींनी स्वतःच्या आईबद्दल जे सांगितलं ना, तिथे आपल्याला प्रत्येकाची आई स्वतःची दिसली असेल. ते काय म्हणतात, माझी आई मला पैसे देते. मी खरं सांगते, बरेचसे लोक असतात जेव्हा त्यावेळेला आई जाताना 10-20 रुपये, 100 रुपये, दिवाळीला, वाढदिवसाला ज्यांची आईला शक्य असतं ते थोडंफार देतात. तर एक कुठेतरी हृदयपणा असतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही ठीक आहे इमेज बिल्डिंग वगैरे असेल, पण त्यांनी जे काही बोलले ना, तर ते त्यांच्या मनातली भावना व्यक्त केली आणि ते लोकांना कंटाळवण्या भाषणा, राजकीय वादविवादापेक्षा ते चांगलं वाटतं ना. आईचा पाया पडताना जगात एक तरी मुलाचं नाव सांगा, फोटो काढलेले एका मुलाचं नाव सांगा जो आईचा पाया पडतोय.
इतरांचे पद छापले जाऊ नये, त्याला कोण काय करू शकत? तुम्ही नरेंद्र एक मोदी महिनाभरापूर्वी लोंढे महिनाभरापूर्वी काय बोलत दादर थांबा. होता? लोंढे मला तुमच्याकडे यायचंय. आज आता जी एक काही महिना अक्षय कुमारने मोदींची जी मुलाखत घेतली तशीच मुलाखत राहुल गांधींची सुद्धा घेतली जाऊ शकत होती, किंवा तुम्ही तशी प्लॅन करू शकला असता त्याची मुलाखत, किंवा मग राहुल गांधी आज मोदी जर आपण पाहिले तर मोदी ठराविक, तुम्ही म्हणता की ठराविक चॅनलला ते मुलाखती देत आहेत, पण राहुल गांधींनी ही सगळी निवडणूक सुरू झाल्यापासून 302 या जागांवर मतदान झालंय, म्हणजे अर्धी निवडणूक संपली तरी अजूनही राहुल गांधी मीडियाच्या समोर आले नाहीत, किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारची पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकार परिषद घेतात पण आपल्या मुद्द्यासाठी घेतात, पत्रकारांना इतर कुठले मुद्दे विचारू देत नाही. मग राहुल गांधी सुद्धा ही घेऊ शकत असते की? निखिलाजी, तुमचं अतिशय हे चुकीचं आहे. मी तुम्हाला सगळ्या लिंक पाठवतो. राहुलजींनी जेवढ्या पत्रकार परिषद घेतल्या सगळ्या पत्रकारांचे शेवटला प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय ते कधी बाहेर पडलेले नाहीत. पहिला म्हटलं ना, त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या फक्त राफेलच्या मुद्द्यावर, आणि फक्त राफेलवरच त्यांनी उत्तर दिले, इतर कुठल्या प्रश्नांची उत्तर नाही. मी तुम्हाला लिंक नाही निखिलाजी, मी तुम्हाला सगळ्या लिंक पाठवतो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय राहुलजी उठले नाही. राहुलजींनी भरपूर प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आहेत, पण एक मुद्दा तुम्ही जो अक्षय कुमारचा जो मांडला, ज्यांचं आयुष्य संदिग्ध आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये खोटेपणा आहे, त्यांना अशा मुलाखती घेऊन लोकांसमोर जावं लागतं. राहुल गांधींचं आयुष्य हे सगळं जनतेसमोर आहे. ज्या त्यांनी जे संकट झेलले आयुष्यामध्ये जे आहे ते सगळं समोर आहे. आता प्रश्न हा वेगळा होऊ शकतो की कदाचित अक्षय कुमारला अभिनय शिकायचा असेल, काही राहिलं असेल म्हणून ते तिथे जाऊन त्यांनी मुलाखत घेतली असेल. पण 2-3 मुद्दे मला मांडू द्या निखिलाजी, नंतर ब्रेकवर जा. पहिला मुद्दा, माणसाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये शालेय जीवन आणि कॉलेजचा कॅम्पस हा जर तुम्ही शिकलेला आहे क्लेम करत असेल आणि हा तुमचा व्यक्तिगत जीवनामध्ये आला नसेल तर तुमचा खोटेपणा इथेच पहिला उघड पडतो. दुसरा, विरोधातली मीम्स दाखवल्या का? त्यांनी मीम्स दाखवल्या अक्षय कुमारनी, पण त्या मीम्स कोणत्या होत्या? त्यांच्या तारीफ करणाऱ्या, त्यांच्या चांगलेपणाच्या होत्या. त्यांच्यावर ज्या मीम्स मधून टीका दाखवल्या ती अक्षय कुमारची हिंमत झाली नाही त्या मीम्स दाखवण्याचा. तिसरा मुद्दा, ते कोणाचा अपमान करत नाही. आपण पाहिला अडवाणींचा त्यांनी किती वेळा अपमान केलेला आहे, हे सगळ्या देशांनी ते सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत. आणि चौथा, अल्लाउद्दीनचा दिवा तर तुम्ही 2014 मध्ये दिवे पूर्ण दिवाळीच केली होती दिव्यांची. ती सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या जनतेने पाहिलेल्या आहे आणि व्यक्तिगत जीवनाबद्दलही खोटं बोलतात. आता महात्मा गांधी होते, माझे सत्याचे प्रयोग सांगून गेले, एक शब्द खोटं बोलले नाही. स्वतःच्या बाबतीमध्ये जे काही ऑब्जेक्शन येऊ शकतं समाजामध्ये ते सुद्धा महात्मा गांधी बोललेले आहे. सत्याचे प्रयोग करायचे असेल ना, त्याला 56 इंच का सीना नाही, त्याला खरेपणा लागतो. तो खोटेपणा जो आहे तो यांचा उघडा पडलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी दिसल्या नाही. कॉलेज कॅम्पस नाही म्हणजे आज तो ओपन झालं की ते शिकले नाही आहे. आज एक्सपोज झाले नरेंद्र मोदीजी. का एवढं खोटं बोलतात ते? अरे तुम्ही प्रधानमंत्री झाले, राजकीय जीवनात काहीही म्हणजे ज्याला शेंडाना बुडका असे प्रश्न उपस्थित करतील त्याची उत्तर द्यायला आम्ही इथे बसलो नाहीये. मुळात म्हणजे आतुला एवढा का त्रास होतोय, आतुला एवढा का त्रास होतोय त्या मुलाखतीचा, त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय की त्याला इतका त्रास झालाय त्या मुलाखतीचा की आता आपलं काही खरं नाहीये आणि म्हणून तो हसायला येतं. माझ्या देशाचा प्रमुख खोटं बोलतो. नाही, मुळात तुला सांगते, माझ्या देशाचा प्रमुख खोटं बोलतो. मन की बात प्रधानमंत्री पद 5 वर्ष भोगल्यानंतर खोटं बोलतो. पण मन की बात मध्ये सुद्धा ते आधी सर्वांची समजदार माणसाला विचारा तुम्ही. मी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे कोणताही समजदार व्यक्ती अमान्य करणार नाही. आणि एक गोष्ट निखिला, या पत्रकार परिषदेमध्ये अभिसार शर्मा, रवीश कुमार, निखिल वागळे, निखिला म्हात्रे हे जर लोक उद्यापासून वाजपेयी हे लोक जर या पत्रकार परिषदेमध्ये येऊ दिले नाही तर या पत्रकार परिषदेला काही अर्थ राहणार नाही. निखिला ब्रेक घेऊन घेईल, मग मला भेटणार नाही बोलायला. वेळ देते बोलायला. मला कोठेकरांकडे जायचंय. कोठेकर बोला. नाही, मुळात आता पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे पत्रकार परिषद जर झाली तर तिथे काय उत्तर दिली जातात किंवा कोणी हा जर असेल ना, पण ती किमान होणार तरी. म्हणजे जो 5 वर्षांपर्यंत जो आरोप होता तो कुठेतरी भाजपा किंवा त्यांच्या स्वतःच्या तरी मग सगळे मुद्देच केले की काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातात. रवीश कुमार, निखिल वागळे, अभिसार शर्मा, निखिला म्हात्रे ह्या लोकांना जर पत्रकार परिषद आहे तर त्यांना बोलवण्यापेक्षा त्यांनी स्वतः जावं. पत्रकार परिषद लोकांनी सगळ्यांनी जावं तिथे. अतुल लोंढे, राजीव सरदेसाईंनी मोदींवर एक पुस्तक लिहिलंय 2014च्या निवडणुकीवर आणि त्याचं भाषण तर निखिल वागळेंनी केलंय आणि निखिल वागळेंनी एका महिलेचा बुरखा काढलेला आहे, त्यांचा ते बुरखा जो आहे ना तो बुरखा काढलेला काय बोललेले ते बुरखा काढलेला आहे, जीभ लावली टाळ्याला
काळ काही येऊ द्यायचं नाही हा प्रयत्न केलेला आहे. हे जर खोटं असेल तर सांगून द्या तुम्ही. अतुल या दोघांच्या वक्तव्यावरून त्यांच्या चिडण्यावरून अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. क्यों करायची वाटते अतुल एक छोटा झूट मोठ्या झूटकडे जाऊन ही फिक्सिंग करतायत, बाकी काहीही नाही. निखिलाजी फक्त एक सांगतो की ह्या पक्षांमध्ये असलेले हे पब्लिक फिगर्स असतात. अक्षय कुमार हा सुद्धा पब्लिक फिगर एक स्टारडम आहे. मोदी पंतप्रधान म्हणून तसे स्टारडम म्हणून वावरलेले आहेत आणि ही मुलाखत झाली. आपण जर थोडंसं मागे वळून जर बघितलं तर मला एक वाटतं की आत्ताच कोणत्या तरी एका चॅनल ह्या माध्यमाच्या याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आमिर खानची मुलाखत घेतलेली. किंवा शोध मराठी मनाचा हा जो एक कार्यक्रम होतो वर्षा गणिक, त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतलेली. नेहमी कायम संजय राऊत भाजपवर टीका करत आले, पण संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांची घेतली. हे का करतात बरं? त्यांनाही मुलाखत का द्यायची असते? तर आपले मुद्दे जनतेपर्यंत जावे, कारण जनतेपर्यंत मुद्दा नेण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. नरेंद्र मोदींनी जरी ठरवून ही मुलाखत दिली असेल तरी जे अनसीन प्रश्न होते, अनटच प्रश्न होते, त्या प्रश्नांना मी समर्थन नाही करत आहे, पण आपण मागे वळून बघूया ना थोडंसं. घरात नव्हतं बोलवलं राज ठाकरेला, लाखो जनतेच्या समोर जनसमुदायाच्या प्रश्न राज ठाकरेंनीच पंतप्रधान आहेत. पंतप्रधान बरं त्याच मुलाखतीच्यावर खूप चर्चा झाल्या. राज ठाकरे शरद पवारांच्या मुलाखतीची खूप चर्चा झाली. पंतप्रधान आहे. टायमिंग महत्वाचं आहे, मात्र टायमिंग साधण्यामध्ये भाजप आणि मोदी मोदींनी टायमिंग साधलं. मी तुम्हाला सांगते की फक्त मुद्द्यावर बोलला तर पुढे एक मुद्दा जाईल. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. थेट मी आधी नीलमताईंकडे जाते. नीलमताई, मांडा तुमचा मुद्दा. मला असं म्हणायचं की 2009ची मी आठवण करून देऊ इच्छिते की अशोक पर्व नावानी फार मोठमोठ्या मुलाखती अनेक वृत्तपत्रांमध्ये निवडणुकीच्या आधी जाहीर झाल्या होत्या आणि नंतर निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमध्ये त्याच्यावरती दखल घेतली गेली, केस झाली आणि ज्या मुलाखती खरं तर म्हणजे पुढच्या जाहिराती ज्या आहेत त्याच पॅकेज म्हणून दिल्या गेल्या होत्या का काय अशा पद्धतीने आजही तो खटला जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे निकाली निघालेला नाहीये. अशा वेळेला व्यक्ती स्वातंत्र्याचं जेव्हा आपण बोलतो ज्या मोठमोठ्या पत्रकारांची नावं घेतली तर त्यांना काहीतरी मुद्दामून टाळलं जाणं किंवा अशातला काही भाग नाहीये, पण प्रत्येक पत्रकाराची स्वतःचाही एक विचाराचं विश्लेषण असतं. पण इथे मला सांगायला पाहिजे बाळासाहेब ठाकरेंनी निखिल वागळेला बोलवून गुलाबाचं फुल देऊन मुलाखत दिली होती. ज्या वेळेला ज्या नेत्याला योग्य वाटतं जरी त्यांचे प्रश्न खोचक असतील तरी त्यातून शेवटी त्या नेत्याला भूमिका मांडण्याची संधी मिळत असते. अशा वेळेला त्यांनी जे काय मांडतायत तर त्यांना शेवटी एक अंतिम स्वातंत्र्य आहे कुणाशी बोलायचं आणि कुणाशी बोलायचं नाही. दुसरं उद्या TV9 ठरवलं की निखिला रिप्रेझेंट करेल वाराणसीमध्ये तर त्याला काही निखिला मात्रेला काही विरोध करणार नाहीयेत मोदी सर जे आहेत ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं उगाच कुठेतरी पत्रकारांना अतुल लोंढे तुम्ही त्यांचा खुशामतगिरी करण्याचा प्रयत्न करू नका. सगळे पत्रकार हुशार आहेत आणि त्यांना जरी बोलवलं नाही तरी त्यांचं विश्लेषण ते त्यांच्या पद्धतीने सगळे करत असतात हे मला सांगायला. बोला लोंढे. मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतोय ब्ल्यू सीच्या प्रेसमध्ये 3 तास तुम्ही पत्रकारांना बसवलं, एकही प्रश्न नाही विचारून दिला. फक्त अमित मोदी आणि उद्धवजी बोलले आमची युती झाली आणि निघाले. एकही प्रश्न नाही विचारून दिला. याला स्वातंत्र्य म्हणत नाही ताई आणि म्हणून आमची इच्छा अशी आहे. मला माझ्यावर त्यांनी कमेंट केली नीलमताईंनी, मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे निखिला. म्हणून आमची इच्छा अशी आहे निर्भीडपणाने 5 वर्षाच्या पत्रकार तिथे पाहिजे. खुशामत करून आपली जागा नाही बनवली आहे, सत्य बोलून जागा बनवलेली आहे. या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या सभांमध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सभांमध्ये काळी टी शर्ट घालून या लोकांना आतमध्ये जाऊ दिलं नाहीये. मी माझ्याकडे कितीतरी असे पुरावे आहेत की ते मी देऊ शकतो ज्याच्यामध्ये महिलांचे बुरखे काढण्यात आलेले आहे काळा रंग असल्यामुळे. आणि नॉन एम्प्लॉयबल केलं, निखिल वागळेंना नॉन एम्प्लॉयबल केलं, पुण्यापासून वाजपेयीला नॉन एम्प्लॉयबल केलं, अभिषेक शर्माला नॉन एम्प्लॉयबल. या कहाण्या काही कुणापासून लपल्या नाही आहे आणि यांच्या प्रश्नाची उत्तर येऊ द्यावं, त्यांचे पण प्रश्नाची उत्तर द्यावं. वकिली करण्याची गरज नाही, आम्ही आमचे प्रश्न मांडू, तुम्ही तुमचे प्रश्न विचारा विरोधक म्हणून. खुशामत करण्याची जे बोललेत ना त्याच्यावरती घ्यायचा आहे विषय की अहो प्रश्नोत्तर करण्याच्यासाठी त्याच पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बोलायला देणारच किंवा पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक वेळेला फक्त स्टेटमेंट एखादं करायचं असेल
असं आम्ही सुद्धा केलेलं आहे की एखादी गोष्ट करायची असते दॅट्स ऑल. आणि दुसरं कारण असं आहे याच्यामध्ये, म्हणजे मी माझा छोटा अनुभव सांगते. नाही, ऐका दात्रकजी करू शकला असता तुम्ही. अहो दात्रकजी एक प्रेस ताई आपण निखिला माझं पूर्ण उदय पहा, मी अनेक वेळेला असं पाहते की ज्याला पत्रकाराशी आम्ही बोलतो आम्हाला एक मुद्दा मांडायचा असतो. उदाहरणार्थ एखाद्या महिलेवर अत्याचार झालाय म्हणून मी पत्रकार परिषद घेतली, पण आलेल्या पत्रकारांना विचारायचं असतं शिवसेना भाजप युतीचं काय होणार, आणि त्या मुलीचा विषय राहतो बाजूला आणि युतीबद्दलच्या चौकटी सगळे सगळ्यांना बोलायचंय. मात्र ही मुलाखत जी आहे नॉन पॉलिटिकल असली तरी सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे त्याचं टायमिंग जे आहे ते मोदींनी या ठिकाणी साधलेलं आहे. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रश्नांची उत्तरं द्यावीत, ही विरोधकांची जी अपेक्षा आहे ती योग्य आहे. आणि विरोधकांनीही या सगळ्यामध्ये प्रश्न विचारत राहावं किंवा त्यांनीही मोदींना या संदर्भामध्ये जी काही विचारलेले प्रश्न होते किंवा राहुल गांधींनी जी काही आरोप केलेले होते ते देखील मोदींनी या मुलाखतीच्या माध्यमातून एक सॉफ्ट अशी उत्तरं देऊन सुद्धा दिलेली आहेत. एक मास्टर स्ट्रोक या मुलाखतीच्या माध्यमातून मोदींनी मारलेला आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. मैं सब कुछ छोड़ चुका हूँ. ऑपोजिशन पार्टी में आपके कोई दोस्त हैं? बहुत दोस्त है, बहुत अच्छे दोस्त. मैं बहुत स्ट्रीक हूँ, गुस्सा करता हूँ, ये जो एक छवि बनाई गई है. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.